स्वाभिमानाचं जगणं सोडून अचानक लाचारी पत्करावी लागली की आलेल्या नैराश्यातून अशा प्रकारची वक्तव्य येतात। तसंच प्रकारचं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलेलं आहे। काही गद्दारांनी शिवसेना पक्षप्रमुखांसोबत गद्दारी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा ताबडतोब राजीनामा दिला, परंतु अजूनही ठाकरे या नावाचा धरारा या महाराष्ट्रामध्ये कायम आहे। आजही गद्दारांना त्यांच्या नावानं घाम फुटतो। त्यामुळेच एका पदासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या असं वक्तव्य करणं म्हणजे अजूनही यांचा रोजगार ठाकरे या नावाशिवाय पूर्ण होत नाही। ज्या पक्षानं त्यांना शिवसेना पक्षप्रमुखांनी नीलम गोऱ्हे यांना अनेक पदं दिली, मान सन्मान दिला आणि पक्षामध्ये ओळख दिली, पक्षप्रमुख प्रति शिवसेना पक्षाच्या प्रति कृतज्ञता करायची सोडून अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे शुद्ध नीचपणा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी दिली आहे। स्वाभिमानाचं जगणं सोडून अचानक लाचारी पत्करावी लागली की आलेल्या नैराश्यातून अशा प्रकारची वक्तव्य येतात आणि तसंच वक्तव्य हे नीलम गोऱ्हे यांनी केलेलं आहे। काही गद्दारांनी शिवसेना पक्षप्रमुखांशी गद्दारी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कुठलीही अपेक्षा न ठेवता ताबडतोब राजीनामा दिला, परंतु अजूनही ठाकरे या नावाचा दरारा महाराष्ट्रात कायम आहे आणि आजही गद्दारांना त्यांच्या नावाने घाम फुटतो। त्यामुळेच एका पदासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या हे वक्तव्य करणं म्हणजे अजूनही यांचा रोजगार ठाकरे या नावाशिवाय पूर्ण होत नाही हे स्पष्ट दिसतंय। ज्या पक्षाने, ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी नीलम गोऱ्हे यांना अनेक पदं दिली, मान सन्मान दिला, पक्षामध्ये ओळख मिळवून दिली, समाजात ओळख मिळवून दिली, त्या पक्षाप्रती, शिवसेना पक्षप्रमुखांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची सोडून अशा प्रकारची वक्तव्य करणं हा म्हणजे शुद्ध नीचपणा आहे।